पालकमंत्र्याला आमदारांना जात आहेत आणि ही मुलं मरत आहेत। राज्याची विरोधी पक्षाची भूमिका आता या मुद्द्यावरून सरकारला कुठचे काही एक लक्षात घ्या की विरोधी पक्षनेता सरकार का नेमत नाही विधानसभेत, असे प्रश्न आम्ही उपस्थित करू नये म्हणून नेमत नाही, बरोबर आहे। पण जरी तुम्ही विरोधी पक्षनेता नेमला नाही तरी संजय राऊत हा त्या जनतेचा विरोधी पक्षनेता आहे, हे लक्षात घ्या। मी गप्प बसणार नाही। मला या 3 मुलींच्या मृत्यूनं फार अस्वस्थ केलेलं आहे। पैसे कुठे जातात म्हणजे मंत्र्यांच्या खिशात जातात। 25% कमिशन आश्रमशाळेतसुद्धा आदिवासींचं। धर्मराव बाबा आत्राम नावाचे तिकडे एक मंत्री आहेत, आदिवासींचे राजे काय काय म्हणतात त्यांना, ते आहेत, काय करतायत? हा पॅलेसमध्ये राहता का तुम्ही आदिवासींच्या रक्तावर? आदिवासीच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजेत। कुठे आहेत ना रज हिरवळ तुमची? हा आदिवासी दिन साजरा केला त्यांनी पाहिजे। कसला आंतरराष्ट्रीय नाचवतात आदिवासींना आणि मनोरंजन करून घेता तुम्ही? काय आदिवासींचं फूड कल्चर, आदिवासींचं अमुक कल्चर? अरे पोरं मरतायत बघा रे, आदिवासींची पोरं मरतायत। ब्युटिफिकेशन केलं जातं, फक्त शो करतायत। आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस कशाला आंतरराष्ट्रीय? और महाराष्ट्राचा आदिवासी दिवस करा ना तुम्ही। काय चाललंय बघा। या सगळ्या आदिवासींना माझं आव्हान आहे, मी बोलणार आहे, पकडा तिकडे साप आणि विंचू आणि सोडा यांच्या घरात, हे आंदोलन पाहिजे। वर्षावर सोडा साप, मग कशी यांची पोरं सैरावैरा धावतायत, मग त्यांना कळेल। अमित शहा सभागृहामध्ये बोलण्यासाठी तयार झालेले आहे। किरण रिजिजू उपकार करतात का आदिवासी? आपले अमित शहा बोलायला तयार झाले सभागृहात, उपकार करतायत संसदेवर, लोकशाहीवर, देशावर उपकार कर रहे क्या? हाँ मेहरबानी कर रहे, आने दो ना, देख लेंगे। उशीर झाला बोलायला नहीं भाई मेहरबानी कर रहे हैं ना, मैं आ रहा हूँ भाई, मेहरबानी करतात क्या ते? महाराष्ट्रातील 5,000हून अधिक कंपन्या राज्यामध्ये गेल्यात किंवा त्या कंपनीची परदेशात गेलेल्या आहेत अशी माहिती 3,500 कंपन्या बंदही झालेल्या आहेत। याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यावं, बरं का? गुंतवणूक येते आहे, गुंतवणूक आली, महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे। कुठे आहे प्रगतीपथावर महाराष्ट्र? कुठे आहे रोजगार महाराष्ट्रात? सांगा बरं। कशामुळे या कंपन्या जात आहेत? सरकारच्या धोरणांना कंटाळून, सरकारच्या खंडणीखोरीला कंटाळून। उद्योगमंत्री तर उदय सामंत आहेत। हो, ते उद्योगमंत्री आहेत म्हणजे नक्की कोणाचे उद्योगमंत्री आहेत? किती उद्योग आणले त्यांनी? MIDCची अवस्था बघा जरा, कशा विकल्या जात आहेत। हिशोब माझ्याकडे पूर्ण आहे प्रत्येकाचा।